वरवंटी तालुका देवळा जिल्हा नाशिक येथील दिनांक 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन या निमित्ताने प्रशासनाच्या आदेशानुसार भारतीय तिरंगा ध्वजाचा झेंडावंदन सकाळी प्रशासकाच्या परवानगीने ग्रामसेवक यांच्या हस्ते सकाळी 7:30 मिनिटांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडलाय। नियमानुसार झेंडावंदन झाल्यानंतर सायंकाळी 5 ते 5:30 वाजेच्या दरम्यान ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत झेंडा उतरवला जातो। परंतु वरवंटी तालुका देवळा येथे दिनांक 25/2024 रोजी सकाळपर्यंत भारतीय तिरंगा ध्वज उतरवला गेला नाही। ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली गेली आहे। ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष अधिकारी व प्रशासकावर गावावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेला अधिकारी असल्याने सर्वस्व जबाबदारी ही ग्रामसेवकाची असल्या ग्रामसेवक झेंडा उतरवण्यास उपस्थित नसल्याकारणाने हा प्रकार घडला असून सकाळी 8 वाजता ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत संबंधित पंचायत समिती देवळा यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर प्रशासनाने झोपेचे सोंग घेत सकाळी 11 वाजेपर्यंत कुठलाही अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे। हा प्रकार भारतीय संविधानाचा अपमान असून ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। काल 1 मे महाराष्ट्र दिन सकाळी 8 वाजता वरवंडी ग्रामपंचायतीत शासकीय पद्धतीने ध्वजारोहण करण्यात आले आणि वास्तविक पाहता सायंकाळी सूर्योदयाच्या आत केलेला ध्वजारोहण तो ध्वज उतरवणं क्रमप्राप्त असतं। परंतु आज दिनांक 2 मे आलं, आता जवळपास 10-10:30 वाजले असतील, तरी देखील प्रशासकीय यंत्रणेला या ध्वजासंदर्भात अद्याप जाग आलेली नाही। सर्व यंत्रणा झोपलेल्या आहेत। ग्रामस्थांनी जवळपास सकाळी 7 वाजेपासून सगळ्या यंत्रणेला या संदर्भात अवगत केलं, परंतु तरी देखील आता 10:30 वाजलेत, कुणी या ठिकाणी शासकीय अधिकारी अद्याप देखील फिरकलेला नाही। खरं तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर दोष निश्चिती करून त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे अशी सगळ्या ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे। या ठिकाणी प्रशासक नेमलेले प्रशासकाची जबाबदारी नाही काही? प्रशासक देखील या ठिकाणी फिरकून पाहिलेलं नाही त्यांनी देखील। अजून तर कोणी आलेलं नाही इथं। सकाळी ध्वजारोहण कोणाच्या हस्ते झालेले? ग्रामसेवकाच्या हाताने झाले। ही सर्वस्व जबाबदारी ग्रामसेवकाची, अजूनही ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित नाही, याबद्दल तुमचं गावकऱ्यांचं काय मत आहे? गावकऱ्यांच्या वतीने ग्रामसेवक आठवड्यातून एकच दिवस येतो, तसंच त्यांना फक्त वरवंडी गाव हे आराम करण्यासाठी वाटतं असं बाकीचे ग्रामसेवक चालवतात, असं आमच्या कानावर पण आलेलं आहे। परंतु ते निर्णय त्यांनी घेतला पाहिजे, प्रशासकाने त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। निष्काळजी कर्मचारी आमच्या गावात नको पाहिजे, आम्हाला त्यांच्यावर कारवाई हवी। निश्चितच या ठिकाणी 1 मेचा ध्वजारोहण दिन समारंभ संपन्न झाला आणि तो ध्वजारोहण दिन संपन्न झाल्यानंतर प्रशासकाची आणि ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे की संध्याकाळी 5:30च्या आत हा ध्वजारोहण मानवंदना देऊन उतरवला गेला पाहिजे। हा प्रकार हा घडलेला नसून ग्रामसेवक या झेंडावंदनाच्या अतिदीर्घाच्या कार्याला जबाबदार राहील अशी गावकऱ्यांकडनं व्यक्त झालेली आहे। आज जो झालेला प्रकार आहे, 1 मेचा झेंडा त्यांनी उतरवला नसताना तर आपल्या गावातील ग्रामसेवक जे आहेत ते इथे निष्काळजी वागतात। आजपर्यंत त्यांनी गावाच्या सर्वसामान्यांना खूप त्रास दिलेला आहे। ते कधीच कामावर येत नाही, ते आहे की लोकांना सांगतात मी रिलॅक्स करण्यासाठी वरवंडी गाव घेतलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे। त्यांची पालन करणं हे माझं नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य आहे। अनावधानाने ध्वज उतरवण्याचं राहून गेलं, त्यामध्ये ध्वजाचा अवमान करण्याचा कुठलाही माझा हेतू नव्हता आणि नाही। मी नम्रपणे या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि ध्वजसंहितेचं पालन करून पुढील कारवाई करतो। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा।